नमस्कार. मालिकेच्या हनीमून स्पेशल भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिपती आणि अक्षरा दोघंजण रूममध्ये आहेत. अक्षरा दूध घेऊन आलेली आहे. तेव्हा अधिपतीला ती दूध देत असते. मग अधिपती अक्षराला म्हणतो की तुम्ही माझा अर्धांग आहे ना, मग यातलं अर्ध दूध तुम्हीही प्यायचं आहे. मग अक्षरा पण आधीबरोबर ते मसाला दूध जे बनवलेलं आणलेलं असतं त्यातलं अर्ध दूध ती पिते. अधिपतीही पितो. अक्षराच्या ओठांना ते दूध लागलेलं असतं. दोघंही खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. घरातलं वातावरणही खूपच मस्त असतं. रोमॅन्टिक अशी रूम डेकोरेट केलेली असते. आणि मग अधिपती अक्षराच्या जवळ येतो. अक्षराच्या ओठांवर लागलेलं दूध तो हाताने पुसू लागतो. त्यानंतर अक्षरा अधिपतीकडे पाहत असते. मग अधिपती अक्षराला जवळ घेतो. अक्षराला तो मिठीत घेतो आणि त्याचवेळी अक्षराबरोबर तो रोमॅन्टिक झालेला असतो. आणि इकडे अधिपती आणि अक्षरा यांचा हनीमून सुरू होतो. पण भुवनेश्वरीला मात्र खूपच राग आलेला असतो. जे सगळं काही होत आहे ते व्हायला नको असं तिला वाटत असतं. कारण अधिपती आणि अक्षरा एकत्र आले तर आपला सगळा प्लॅन फसणार याची भीती तिला वाटत असते. आणि मग दरवाजा वाजवते भुवनेश्वरी. अधिपती आणि अक्षरा एकमेकांच्या मिठीत असतात. तेव्हा अक्षरा म्हणते, आता कोण आलं? आणि मग दोघंजण उठून पाहतात तर भुवनेश्वरी आलेली असते. भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, महत्त्वाचं बोलायचं आहे. आता भुवनेश्वरीला नक्की काय बोलायचं असेल, तिचं अधिपतीकडे काय काम असेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.